सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदनाचा विषय होता, आपल्याला माहितच आहे की ऑटो एलपीजी ची जी कमतरता झालेली आहे आणि 35 ते 40 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। या वाढमुळे आणि कमतरतेमुळे रिक्षा चालकांचे हाल होत आहे। रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्यांची चुला बंद पडलेली आहे। आणि या ज्वलनशील मुद्दा घेऊन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आज माननीय उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेबांना निवेदन दिले आणि तसेच आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आश्वासन दिलेले आहे की शुक्रवारी 3 वाजता मीटिंग घेऊन यावर काय तोडगा काढता येते याविषयी मीटिंग घेणार आहे। सर्वप्रथम इराण आणि अमेरिकाचे जे युद्ध आहे त्या युद्धाची जे वस्तुस्थिती आहे त्याला धरून जे एलपीजी पंप चालक हे मनमानी लुटत आहे आणि मनमानी तरीक्याने आपले दरवाढ केलेली आहे। त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम महासंघातर्फे जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर हे दर कमी करण्यात आले नाही किंवा आम्ही जे मागण्या 7 मागण्या करण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये सर्व एलपीजी पंपाची तत्काळ चौकशी करण्यात यावी आणि एलपीजी दर निश्चित करून सर्व पंपावर एक समान दर असायला पाहिजे। का म्हणजे आपण बघितलं असेल सोलापुरात वेगवेगळे पंपावर वेगवेगळे दर केलेले, कुठं 82, कुठं 85, कुठं 87 या प्रकारे। तर सर्व एलपीजी पंपावर समान दर असायला पाहिजे आणि एलपीजी इंधनाचा जे तुटवडा झालेला आहे ते सुरळीत करून सर्व रिक्षा चालकांना नियमित एलपीजी मिळावं असे नियोजन करण्यात यावे आणि त्याचबरोबर जे उपाययोजना करण्यात आलेली एलपीजी पंपाविषयी ते आपण लवकरात लवकर करावे। का म्हणजे आज रिक्षा चालकांची परिस्थिती दैनंदिन खराब होत चाललेली आहे। एक दिवस गेला की त्यांची हालत होत नाही। आज जवळपास सोलापूर शहरात 1000 पेक्षा जास्त रिक्षा बंद आहे आणि 1000 रिक्षा बंद असणे म्हणजे 1000 कुटुंब त्यांचा उदरनिर्वाह बंद झालेला आहे, त्यांचे चुले बंद झालेले आहे। त्या विषय घेऊन आम्ही हे गंभीर विषय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही दाखवून दिलेले की सोलापूरची गंभीर परिस्थिती झालेली आहे। जर लवकरात लवकर याविषयी जे पण मार्ग काढण्यात आले नाही तर येणारी परिस्थिती खूप बिकट होणार आहे। त्यासाठी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने अल्टिमेटम दिलेला आहे की जर 1 ते 2 दिवसात या परिस्थिती आणि एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यात आले नाही तर सर्व जिल्ह्यातील रिक्षा बंद ठेवून आम्ही या कार्यालयात जमा करणार आहे। का म्हणजे आज आमचा त्या रिक्षावर उदरनिर्वाह होत नाही, आम्हाला इंधन मिळत नाही, बँकवाले आम्हाला सतवत आहे आणि बाकीचीही कामं आमचे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। याचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की येणाऱ्या 2 दिवसात याविषयी जर सकारात्मक तोडगा निघाला नाही